नमस्कार. तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आपला हा व्हिडिओ बनवायचं खास कारण आहे कारण पाठचा जो आपण ग्लास केकचा व्हिडिओ टाकला होता ना, त्याला आपल्या बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की तुम्ही डोनेटचा व्हिडिओसुद्धा टाका आणि ते कसे बनवले ती पूर्ण रेसिपी दाखवा. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता ही जी डोनेटची ऑर्डर होती ना, ते डोनेट मी कितीला दिले, ते डोनेट बनवायला मला किती खर्च आला, हे तुम्हाला सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पटकन आपण आपल्या डोनेटची रेसिपी पाहूया. आता सर्वात पहिली स्टेप म्हणजे ना, आपल्याला इथे ईस्ट फर्मंट करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी इथं मी घेतलं आहे दूध. आणि हे जे दूध आहे ना, आपल्याला थोडंसं कोमट घ्यायचं आहे. आता ह्या दुधामध्ये ना 90 ग्रॅम पिठी साखर आणि 15 ग्रॅम आपल्याला ईस्ट घालायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. ईस्टच्या थोड्याशा गिठळ्या होत्या त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या. आता ईस्ट म्हटलं ना की बऱ्याच ताईंना कन्फ्युजन होईल की कुठलं ईस्ट वापरायचं, आणि त्याच्यासाठीच ना मी इथं तुम्हाला त्या ईस्टचा बॉक्स दाखवते, मग त्याप्रमाणे तुम्ही दुकानातून घेऊन या. आता हे मिश्रण आहे ना, मी रॅप पेपरनं चांगलं कव्हर करून घेतलं आहे. आणि तुमच्याकडे जर रॅप पेपर नसेल ना, तर तुम्ही ह्याच्यावर एकदम पॅक बंद अशी आपली थाटी ठेवली तरी चालते. तर आता 7 मिनिटं झाली आहेत आणि हे दूध बघा आपलं कसं मस्तपैकी फर्मंट झाले. जवळ दाखव, जवळ ना हे बघा. हे असं ईस्ट चांगलं ना फर्मंट झालं पाहिजे, तेव्हा कुठं डोनेट चांगलं येते ते. मग आता हा मैदा इथं घेतलेला आहे मी. मैदा 725 ग्रॅम घेतला आहे, पावणा किलो म्हणजे. मैद्यामध्ये इथं मीठ टाकलंय मी. आणि डोनेट बनवण्यासाठी ना इथं मी 725 ग्रॅम मैदा घेतला आणि त्याच्यात ना वजनावर बघितलं तर मी 9 ग्रॅम मीठ टाकलंय आणि आपले 1.5 चमचा अंदाजाव म्हटलं तर. आणि जरी पण तुम्हाला अजून काय डाऊट असेल ना, तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना सगळ्या इन्ग्रेडियंटची माहिती देईन आणि तिथं तुम्ही बघू शकताय. मग चला आता हे आपण मळून घेऊया. आता हे मीठ मिक्स केल्यानंतर ना त्याच्यात आता हे दूध आपण घालायचं आहे. हलवायचं नाही, असंच वाटायचं दुधात. दूध ना मी एक्स्ट्राच घेतलंय कारण थोडंसं कमी पडलं तर आपण वरनं लागल तसं दूध घ्यायचं. आणि ह्याचं मेन काय आहे माहिती आहे का, आता हे पीठ जर मळलं ना, ह्याच्यात बटर घालून जवळजवळ आपल्याला 15 मिनटं चांगलं मर्दून घ्यायला लागतं आणि तेव्हाच ते डोनेट चांगलं असं पीठ म्हणजे फुगतं डोनेटचं. आणि जसं हे आपण डोनेटला करतोय ना, बोंबलोनीजला बी तसंच सेम करते ते, फक्त काय आकार वेगळा आहे तो राऊंडमध्ये. आणि ह्याला कसं जर आपण राऊंड करून शिनीमध्ये होल पाडतो आणि डोनेटचा आकार देतो. आता एवढं आपलं पीठ मळून झालं ना की ह्याच्यामध्ये आपण बटर घालणार आहे. 725 ग्रॅमच्या मैद्याला ना 105 ग्रॅम बटर पाहिजे आपल्याला. आता हे 100 ग्रॅम आहे, तेवढं 5 ग्रॅम इकडे तिकडे जमवून कमी असलं तरी काय एवढा प्रॉब्लेम नाही. आपण थोडं थोडंसं घेऊन ना चांगलं मर्दत राहायचं. आता हे ना आपल्याला मर्दत असं थोडंसं बटर ॲड करत जायचं पिठात आणि जवळजवळ 15 मिनटं हे पीठ ना नुसतं सारखं मर्दत राहायचं. तर आता हे आपलं पीठ ना 15 मिनटं मर्दून झालेलं आहे. आता ह्याला अजून आपल्याला 30 ते 35 मिनटं रॅप करून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी हे 2 बाउल घेतले मी. आणि हे पीठ ना मरदल्यानंतर अशी जाळी तयार झाली पाहिजे. दाखवते तुम्हाला मी. हे असं खेचलं ना, हे आपण जास्त वेळ मरदलं ना की अशी तयार होते. हे बघा आता 40 मिनिटात पीठ आपलं मस्तपैकी असं फुगून तयार झालंय. आता ह्या पिठाचे आहेत ना मी असे छोटे छोटेसे पार्ट करून घेतले आणि त्यातला आता आपण एक लाटायला घ्यायचा. आणि हे लाटताना थोडंसं असं जाडसरच ठेवायचं, जसं आपण शंकरपाळ्याची पारी ठेवतो ना त्या टाईपमध्ये. आता मी तुम्हाला डोनेटचा आकार कसा द्यायचा ते सांगते. आता माझ्याकडे पण डोनेट कटर नाही म्हणून मी ह्या ग्लासचा एक वापर केला आहे आणि मध्ये होल पाडण्यासाठी आपल्या पर्सला जे नोझल असतं ना त्याचा वापर केला आहे. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या घरात जे भांड भेटेल ना त्यांना असा छाप पाडू शकता. आता ज्या ताईंची ऑर्डर होती ना डोनेटची, त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की थोडीशी मोठी साईज ठेवा डोनेटची, नाहीतर आपण ह्याच्यापेक्षा ना छोटी साईज सुद्धा करू शकतो. आता हे जरी आता आपल्याला पातळ दिसत असले ना, तर आपले बाकीचे डोनेट लाटून होईपर्यंत ना ह्याची साईज अशी डबल होते.
तर अशा प्रकारे नाही तर सर्व मी डोनेट असं लाटून शिनी घेतले, त्याचा आकार पाडून शिनी. आता हे लगेच तळायला घेणार आहे, कारण आधीच आपलं पीठ 40 मिनिटं चांगलं फर्मंट झालेलं आहे. आणि आता हे सुद्धा डोनेट आता चांगलं असं फुगल्यागत झाले, तर लगेच आपण तळाय घेऊया. चला, आता हे डोनेट तळण्यासाठी ना मी इथं सनफ्लावर तेलाचा वापर केलेला आहे. आणि तेल एकदा गरम झालं ना की आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि नंतर आपण डोनेट तळायला घ्यायचे. आता ना इथं गॅसची फ्लेम एकदम पण कमी करायची नाही, त्यामुळे काय होतं आपले डोनेट तेल धरते ती. आता एका साईडने छानपैकी असे गोल्डन कलर झाला ना की आपण हे पलटी करायचे आणि हे एकदा तेल तापलं ना की फटाफट भाजते ती. जास्त काय वेळ लागत नाही ह्याला. आता एका ताईने ना आपली रेसिपी बघून तिने डोनेट बनवले, पण त्यांचं थोडंसं आत पीठ राहिल्यागं झालं. तर हे कशामुळे, पण तुम्ही एकदम जर फास्ट गॅस ठेवला ना तर आत पीठ तसंच राहतं, वरून ते लगेच ब्राऊन होते ती. त्यासाठीच ना डोनेट तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आता इथं बघता बघता आपले सर्व डोनेट तळून झाले, मस्तपैकी आपले असे डोनेट तयार झाले ती. आता इथं ना मी डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड दोन्ही मेल्ट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यात पाणी वगैरे काय वापरलेलं नाही. आणि हे आहे ना डबल बॉयलर मध्ये आपण मेल्ट करून घेतले चॉकलेट. त्याच्यात आता हे डोनेटला डेकोरेशन करायचं. आता तुमच्याकडे जर डोनेट डेकोरेट करण्यासाठी डार्क कंपाऊंड नसलं ना तर तुम्ही इथं डेअरी मिल्कचा सुद्धा वापर करू शकता. फक्त एवढंच ध्यानात ठेवा की चॉकलेट वितळताना ना डबल बॉयलर करूनच चॉकलेट आपल्याला वितळवायचं आणि ते पटकन वितळले तोपर्यंत फटाफट आपण डोनेट असे त्याच्यात डीप करून ना ते ठेवून द्यायचे. नाहीतर परत चॉकलेट घट्ट झालं ना की डोनेट त्याच्यात व्यवस्थित डीप होत नाहीत. आता इथे आहे ना ज्या डोनेटला मी डार्क चॉकलेट वापरलं ना त्याच्या व्हाईट चॉकलेटने गार्निशिंग करून घेतलं आणि व्हाईट चॉकलेटवर डार्क चॉकलेटने, त्यामुळे बघा आपल्या डोनेटचा लुक एकदम भारी दिसतो. ह्याच्यावर तुम्ही ना मनी वगैरे सुद्धा वापरू शकता. आता तसं बघायला गेलं ना की डोनेट फ्रीज मध्ये ठेवायचे नसते ती, पण मला पटकन कस्टमरला द्यायचे होते म्हणून मी ना वरचं चॉकलेट सेट होण्यासाठी अवघे 2 ते 3 मिनिट डोनेट फ्रीज मध्ये ठेवले. हा आपण प्रत्येकी डोनेट ना 30 रुपयाला एक दिलेला आहे आणि ह्यासाठी मला खर्च किती आला ना हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन वाचू शकता. आणि ह्याची डिटेल रेसिपी सुद्धा ना मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. आता तुम्हाला एवढ्या क्वांटिटीत जर बनवायचे नसेल ना तर मी तुम्हाला ना पाव किलो मैद्यासाठी जेवढं सामान लागणार आहे ना त्याची सुद्धा रेसिपी देते. आता डोनेटवरचं चॉकलेट सेट झालं ना की लगेच मी पॅकिंग करायला घेतले आणि हे जास्त क्वांटिटी असल्यामुळे ना मी केकच्या बॉक्स मध्येच त्यांना पॅकिंग करून दिली. चला तर मग खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आणि बऱ्याच ताई आपल्या व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.